शिवराय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण आहोत ठाणे स्टेशनला. मी आहे माझ्या मित्रांसोबत. तर पाहू शकता मागे आरती आणि राजकुमार. तर आज आपण निघालेलो आहोत सोंडाई फोर्टला आणि इथे ठाणे स्टेशनवरती आपण वाट पाहतोय आपल्या ट्रेनची, जी आहे 10:14ची कर्जत ट्रेन. तर आपण कर्जत ट्रेनने सोंडाई फोर्टला पोहोचणार आहोत. बघूया आपण आता पुढचा ब्लॉग कसा होतोय आपला. आत्ता 11:15 वाजलेत मित्रांनो आणि आम्ही कर्जत स्टेशनला पोहोचलेलो आहे. आणि इथून आत्ता आम्ही दुसऱ्या बाजूला म्हणजे चुकीच्या रस्त्यालाच उतरलेलो. याला चकवा नाही म्हणत रे. तर आम्ही चुकीच्या रस्त्याला उतरलेलो आत्ता. तर आपल्याला कर्जत स्टेशनला उतरल्यानंतर राईट बाजूला जायचं आहे आणि आम्ही लेफ्ट साईडला गेलेलो. 10 जणांना विचारा, एका नका विचारा. हो हो. आमचे टीचर मग असे काका याला टीचर बोलत होते कारण की त्यांची आम्ही झोप मोड केली. बिचारी एवढी बडबड करते ना की काकांची झोप मोड झाली अक्षरशः. काका बोलतात टीचर आहे काही. तर आता आपण आलोय कर्जत स्टेशनच्या बाहेर राईट बाजूला. आता बघूया बाहेरून आपल्याला काय गाडी वगैरे भेटते की नाही आणि किती. मग रिक्षा करूनच जायचं आहे, मरून तिथपर्यंत चालत जाऊ. तर 10 किलोमीटर लांब आहे ते. तर फायनली मित्रांनो आता बाहेर तर आलो आहे आपण. आता पुढे जाऊन बघूया आपण रिक्षा वगैरे काय भेटते का आपल्याला. सध्या तुम्ही बाहेर आल्यानंतर स्टेशनच्या बाहेर पाहू शकता. या ठिकाणाहून यायचं आहे तुम्हाला बाहेर. मागे पाहू शकता तुम्ही ही शॉप्स वगैरे दिसतील, म्हणजे तुम्ही बरोबर रस्त्याने बाहेर आला समजून जावा. कर्जत स्टेशनच्या राईट साईडला बाहेर आल्यानंतर तुम्ही इकडे जय आंबे रिक्षा चालक मालक संघटना या ठिकाणी आल्यानंतर पाहू शकता मागे तुम्हाला की रिक्षा आहेत. तर इकडे जाऊन बघूया आता विचारून की किती काय फेअर आहेत आपल्याला जाण्यासाठी. तर ठीक आहे, विचारून बघूया आपण एकदा. कुठपर्यंत खालीपर्यंत किती म्हणजे स्टँड तिथे खाली थांबतात गाड्या तिथपर्यंत गेल्यानंतर तुम्हाला समजा आम्ही दोघ्या काय बोलते बघ ते. काय करायचं बोलताय आता. आणि इथून दुसरं काय मला नाही वाटत काय भेटेल. बस फाट्यापर्यंत हो, फाट्यापासून 4 ते 5 किलोमीटर चालू आहे. चालला चला. तर आता आपण निघालोच आहे सोंडाई फोर्टसाठी आणि पुढे जाऊन बघूया आता आपण आपला फोर्ट कसा एक्सप्लोर वगैरे होतं ते. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सर्वांना की आपलं टोटल या ब्लॉगसाठी किती बजेट आलं ते तुम्हाला सर्व मी डिटेलमध्ये सांगेन.
फायनली मित्रांनो आता आपण गडाच्या पायथ्याजवळ पोहोचलेलो आहोत आणि आत्ताच आपण रिक्षामधून उतरून गड चढायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही मागे बघू शकता की हा जो पॉईंट आहे तिथंच तुम्हाला सोडतील आणि इकडे तुम्ही जर प्रायव्हेट व्हेकलने वगैरे येत असाल तर तुम्हाला इकडे पार्किंगसाठी जागा दिलेली आहे. तिथं पे अँड पार्क फॅसिलिटी आहे. तर तुम्ही इकडे तुमच्या गाड्या वगैरे पार्क करून येऊ शकता किंवा जसं आम्ही रिक्षाने कर्जत स्टेशनवरून आलेलो तर तुम्ही येऊ शकता. आम्हाला 400 रुपये पडले तिघांमध्ये. कुठून रस्ता कुठून आहे? बंद केलाय काय? त्या दुकानवाल्यांना विचारावं. ते तोच बोलला ना इकडनं जायचं म्हणून. कुठून? इकडनं जायचं बोलला. पण रस्ता बंद दिसतोय ना मला. अभी थक गए रे. कुछ नहीं हो सकता हमारा. असं म्हणून आपलं काय होऊ शकत नाही आयुष्य. एसी में बैठने वाले लोग कुछ नहीं कर सकते. बंद आहे का? विचार ना. विचार. रस्ता काय बंद आहे का? नाही नाही चालू त्या झाडाखाली. अच्छा ओके ठीक आहे. थँक्यू. पाणी बिनी घ्या. नाही घेतलेलं आहे आल्यानंतर बघ. कुठून आहे? ठीक आहे झाडावर. अच्छा. आरती चढता येईल का? चढेल चढेल. सो बघू शकता तुम्ही इकडे हां. गेट बंद करून ठेवलेलं आहे. आपल्याला इकडून साईडनं जावं लागेल. ॲडव्हेंचरला सुरुवात झाली. माझा काढला व्हिडिओ. ये ना. फुल शांत शांत आज वातावरण आहे आणि पुढे अजून रस्ता बंद केलेला दिसत आहे. आता इथून कसं जायचं पाहू शकता. इथे पण रस्ता बंद आहे. अरे ते तुझ्या हाईट एवढी तर त्याची हीच केलेली आहे. पण अरे इथनं कसं व्हायचं? ठीक आहे इथनं वरती. फुल ॲडव्हेंचरच ॲडव्हेंचर आहे. बघूया आता आरती कशी येते. अरे इथनं झालं यायला काहीच नाही. आता तू जीन्स घालून आलाय तुला अक्कल पाहिजे. भाई मी पण जीन्स घालून आलो. मग तुम्हाला दोघांना अक्कल पाहिजे. उचलून घे तिला. तू ह्याच्यावर पाहिजे तुझ्या वजनाने तुटणार नाही. हात दे. ते सोड. तू बॅग घे. दे. ते मोबाईल घे. बॅग घे. देते जाऊ पाय. तुझ्या वजनाने नाही तुटणार. असं आहे की ते पावशेर वजन तर असेल. थांब. कसं बनवतं? नाही तुटणार. दे हात दे आणि चल. जीन्स काय घातली पहिली गोष्ट. काहीच बघू शकता आरती किती स्ट्रगल करते चढण्यासाठी आणि हिला अजून पोर्टवर जायचं आहे. पाहिजे. अरे ते ह्याच्या त्याला पकडून ये ना वरती. अरे हे साईडला हे पकड आणि वरती. बॅग दे मला. खेच मारली. येणार आता काय बोलू वरती तुला. टाकाला पाय ठेव ना. जातच नाही. फायनली मित्रांनो बघू शकता आमची किती स्ट्रगल चालू आहे. फक्त तेवढाच क्रॉस करायचं आहे. बोललो ना इथं हाईट एवढाच येतोय तो. भाई इथे जीन्स घालून का आली मी पहिली गोष्ट. मला ते नाही कळत. अरे पण कॉमन सेन्स आहे. तुम्ही गडावरती निघालाय. हे असेल मी बंद करून ठेवलाय ना. शपथ. पावसामुळे ठेवला असेल. अरे कदाचित हा असू शकतं पावसामुळे पण. पाऊसच नाही पडत आहे ना भाई. अरे आता नाही पडत आहे पण एवढे दिवस पडत होता. घाईस आला तर एकदम कम्फर्टेबल कपडे घालून या. पाहू शकता जीन्स घालून आलेत आणि त्याच्यावरून चढताच येईना वरती. जीन्स घालून येऊ नका. आरतीचे ऐका काय बोलते. प्लीज गाईज जीन्स घालून येऊ नका ट्रेकला. इट्स व्हेरी डिफिकल्ट. त्यात आम्ही ते स्पोर्ट्स शूज पण नाही घातले. वाट लागले. शूजचं ठीक आहे रे. जीन्स घालून कोणी येतं पण पहिलं. राज पण घालून आले. त्याची हाईट होती जास्त. बोलतो आता मला हाईटवर नको.
त्या दिवशी तसंच झालं ना आमचं. एक सध्या आपला आता छोटा ब्रेक चालू आहे इथे, कारण आरती आमची थकलेली आहे पूर्ण, तर एक छोटा ब्रेक घेतलाय आणि तहान पण लागलेली. तर स्प्राईट एक घेतलेलं आहे, थंड आहे थोडंसं, पण आता स्प्राईट वगैरे पिऊन आपण एक छोटा ब्रेक घेऊन निघूया पुढे आपला. आता तिथं जायला तो झेंडा लावलाय बघ, जत्रा भरते. जत्राला या. कुठून आल्या तुम्ही? इथून आले मुंबईमधून. दिवाळीला जत्राला ते लक्ष्मीपूजन असतो ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी आहे जत्राला. जत्रा बघ कसली असते ते. आरती येन देवी पावली तर तुझं लगीन पण होऊन जाईल लवकर. अगं नवाज किती दिवाळी झाले ना का तिथं नवाज यंदा तर किती 9 महिना नवाज चालू होतं इथं. जेवणा चुला किती बनवतात, काय बोकड, काय मेंढा, काय कोंबड पाहिजे ते नवाज. जत्रा होऊन जाते तेव्हा नवाचे. आरती आज लग्न झालंच पाहिजे तुझं. अरे आणि माझा रेकॉर्ड केला बघ. आपला हा शॉर्ट ब्रेक संपलेला आहे मित्रांनो, आणि आता आपण ॲक्च्युअल ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. कारण हे एक वरती आल्यानंतर एक छोटंसं सोंडाई ढाबा म्हणून हॉटेल आहे, तिथं आम्ही एक स्प्राईट घेतलेली. आता पुढे तर निघालेलो आहे. किती वर लागतो रे टाईम जायला? किती वरती टाईम लागतो जायला? तरी लागेल अर्धा 1 तास. अर्धा 1 तास थांबत गेलं तर 1 तास ना. ओके, थँक्यू. अर्धा 1 तास म्हणतायत, आरतीला पकडून 2 तास. बरोबर ना. तर बघूया आता पुढे जाऊन कसं काय होतंय. मेकिंग ब्लॉग. हाँ, मराठी ब्लॉग करता क्या? मराठी में ब्लॉग करता. अच्छा ऐसा है. पर मराठी समझ में आता है, मैं गुजराती पर समझ में आता है थोड़ा थोड़ा. अच्छा ओके. क्या नाम है यूट्यूब चैनल का? मिस्टर रोहित पवार. मिस्टर रोहित. ओके. सब्सक्राइब कर देना. हाँ पक्का पक्का. अभी ऐड नहीं आ रहा बाकी मौके पे. अब मेरे को रास्ता नहीं मालूम है, इतना नहीं जाना दूर. अभी ऊपर जा रहे हो? नहीं ना, मैं गिव अप कर रहा हूँ. हार्ड है क्या? नहीं मतलब मेरी कैपेसिटी स्टेमिना नहीं है. अच्छा ओके. आई डिड 3-4 years ago यार सापुतारा में. हाँ. कैपेसिटी नहीं है. मोटापा भी आ गया. पाय नको आलो अशीच सरळ. तिकडे जावं लागलं. आगे ना पत्ता. सरळ तिकडे राहायला घेऊन येऊ. थोडं पुढं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. थोडीशी त्याची झीज होऊन गेलेली आहे. तर आपण आता बघूया वरती जाऊया. जरा आला तर सावकाश या, कारण बरेच लोक बसून बसून चालतात. फक्त मी नेहमी सांगतो की चांगले शूज ते घेऊन या, कारण ग्रिप भेटते त्याने. तर पाहू शकता की तुम्ही खूप छोटे 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 असे हे राहिलेले आहेत फक्त खाचे, त्याच्यामध्ये पाय ठेवून आपल्याला वरती जायचं आहे. काय इतका अवघड नाही आहे ट्रेक, सोपा आहे एकदम. कोणीही करू शकतं, लहान मुलं ते करतात, मग आपण तर करायलाच हवे. गड चढताना तुम्हाला जवळजवळच छोटे मोठे हॉटेल्स आहेत, तिथे बसून तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. थोडा कॉस्टली आहे पण ठीक आहे. एवढ्या गडावरती घेऊन यायचं म्हणलं खायचं काम नाही. तिथे एक बॅग घेऊन आलो तर माझा जीव गेला. अजून आपल्याला एवढा भाग कवर करायचा आहे. तर चला आता आपण जितक्या लवकर जाता येईल तितक्या लवकर वरती जाऊया, म्हणजे पटकन खाली उतरता येईल आपल्याला. तर आपला सेकंड ब्रेक संपलेला आहे आणि आता आपण
पुन्हा वरती चालत निघालेलो आहे. आता जस्ट 10 मिनटाचा राहिलेला आहे ट्रेक आणि आमचे ट्रेकर्स लोखंडी शिड्यांपर्यंत पोहोचलेलो आहे आपण. आता बघूया शिड्या कशा आहेत, माझ्या मित्राचं वजन झेपू शकतात की नाही. तू येणार आहे वरती माहीत नाही मला. थोडंसं पुढं चालत आल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणीच आपल्याला 2 पाण्याच्या टाक्या दिसतात. पाण्याच्या टाक्यांजवळून थोडंसं वरती आलं की आपल्याला या ठिकाणी पाहू शकता लोखंडी शिड्या चालू होतात. तर आपल्याला या शिड्या चढूनच आता वरती जायचं आहे. लोखंडी शिड्या चढून आल्यानंतर तुम्ही पाहू शकता समोरच पाण्याच्या टाक्या दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी बस दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला रिक्षावाल्याने उतरवलं होतं आणि तिथून आपण सरळ पायवाटेने चालत चालत या ठिकाणाहून सरळ पुढे आलो आणि या ठिकाणी आपण एक फर्स्ट ब्रेक घेतला होता. तो ब्रेक घेऊन आपण सरळ पुन्हा इथून चालत असं सरळ हे जे छोटे छोटे हॉटेल्स दिसत आहेत या ठिकाणं आपण ह्या पायवाटेने रस्त्याने सरळ 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 पुढून हे पाहू शकता तुम्ही लोक येत आहेत. ह्या वाटेने आपण सरळ इकडे आलेलो आणि या ठिकाणाहून आपण जे मागाशी पाहिले ते 2 टाके इकडे आहेत आणि त्या टाक्यापासून सरळ इथून माझे मित्र पाहू शकतात तिथून आपण त्या पायऱ्या चढून वरती या ठिकाणी आलो होतो. इथून पण आपल्याला एक 2 टाक्या दिसल्या आणि फायनली मित्रांनो आता आपण वरती येऊन पोहोचलेलो आहे. कारण इथं समोरच आता आपल्याला झेंडे वगैरे दिसायला लागलेले आहेत. याचा अर्थ हाच शेवटचा टप्पा आहे आपला जो की आपण सक्सेसफुली गाठलेला आहे. फायनली मित्रांनो पोचलो आपण वरती. 2.5 तासाच्या मेहनतीनंतर आपण वरती पोचलो आहे. तर या आता वरती मंदिर आहे तर इथेच खाली चप्पल काढूया. फक्त चप्पलांवरती लक्ष द्या, माकडा आहे तिथे. फायनली मित्रांनो आजचा आपला ट्रेक पूर्ण झाला आहे आणि सोंडाई किल्ल्यावर कसे पोहोचता येईल याची मी संपूर्णतः माहिती तुम्हाला दिली आहे. त्यासोबतच मी आजचा आपल्या या ट्रिपचा संपूर्ण खर्च या व्हिडिओमध्ये दिला आहे. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय मित्रांनो.